आज तुम्हाला अनेक इव्हेंटमध्ये ऑर्केस्ट्रामध्ये ऐकायला मिळतो. अनेक दिग्गज गायकांच्या सोबत हा आवाज आम्ही नेहमी ऐकत असतो. आवाज भागेश म्हात्रे यांचा. पाटील सर, एनके स्पोर्ट्स कांडवल टीमला प्रथम बॅटिंग करावी लागली आहे कारण टॉस त्यांनी गमावला गेला. सौरभ आणि विनोद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि पहिल्या ओव्हरसाठी आला. 120 ऑल द बेस्ट या दोन्ही टीमला खूप सारे शुभेच्छा. पहिलाच बॉल लेंथ वरती होता, थोडासा टॉस केला गेला, मागे झाला, फायनल एक बीट झाल्यानंतर थांबवलं सुद्धा गेलं. बॉलला डाबाला सुरुवात झाली आहे. फर्स्ट इनिंग सध्या तरी तुम्ही बघताय आपण या मॅच मधली जर सुरुवातीची स्टेज जर बघितली ना तर नेहमी दोन्ही बाजूला जे दोन खरं तर आयकॉन खेळाडू आहेत ना ह्या दोघांच्या बाजूने रिझल्ट दोन्ही टीमच्या माध्यमातून खूप चांगला लागलाय. कारण एका बाजूला अक्षय, मागच्या मॅचमध्ये अक्षयला तुम्ही पाहिलं कंट्रोल बॉलिंग त्याची राहिली, त्याच्या विरोधात आलेले 2 चौकार, त्याच्यानंतर त्यांनी खरं तर आपला कॉन्सन्ट्रेशन गमावला नाही. आणि दुसऱ्या बाजूला विनोद ज्याने खूप चांगली सुरुवात केली होती मागच्या मॅचमध्ये. विनोद समोर अक्षय, बॉल मध्ये मिस्टामिंग आहे, फिल्डर त्या ठिकाणी अॅक्युरेटली हातामध्ये पडला सुद्धा होता, 9 होते त्या ठिकाणी, परंतु थोडासा का होईना दूर राहिला. परंतु गुड ट्राय, प्रयत्न करावे. क्रिकेटमध्ये तुम्हाला प्रयत्न ना तर करतच जावं लागतात कारण प्रयत्नांची पराकाष्ठा आणि सर्वांचा आदर करण्यासाठी क्रिकेटमध्ये तुम्हाला 2.5 शब्दांचं भाग्य, 3 शब्दांचं नशीब, 3.5 शब्दांचं आयुष्य बदलण्यासाठी 4 शब्दांची मेहनती करावीच लागते. मेहनत चांगली होती, हातापासून थोडासा दूर होता चेंडू. इथनं विनोद बचावला जातोय. स्ट्राइक झाले रोटेट, टीमची धावसंख्या 2 आणि ऑन स्ट्राइक सौरभ. अक्षयचा हा बॉल ताकदीचा वापर केला गेलाय, फिल्डर नाहीयेत, पॉवर प्ले सुरू आहे, टप्पा पडलाय, बॉल दैवत वेलेकरच्या डोळ्यासमोर बॉर्डर लाईनच्या बाहेर, चौकार. शॉर्ट टर्म क्रिकेट 3 ओव्हरची मॅच, अगदी लिमिटेड ओव्हरचा हा खेळ नक्कीच तुम्ही बघत आहात. त्यामध्ये 3 ओव्हर म्हटले गेले ना तर टार्गेट 30 ते 35 हे सेफ टार्गेट असं आपल्यासाठी. तेच टार्गेट बनवायचं, स्लॉकशिप करण्याचा प्रयत्न, अपील झाली. फायनल एक थर्डमॅन आणि विकेट किपर अपील करत होते, परंतु पंचांनी इंटरेस्ट त्या अपीलमध्ये दाखवला नाही. बॉलर अक्षयने अपील केली नाही कारण अक्षयलाही माहिती आहे की मधल्या स्टिकवरती नाहीये, मिडल स्टंपवरती इम्पॅक्ट करत नाहीये, त्याच्यामुळे तोही थांबला, त्याने अपील केली नाही. परंतु हा रिझल्ट अक्षयच्या बाजूने खूप चांगला लागलाय. एखादा अटॅक जर आपल्या विरोधात झाला ना त्याच्यानंतरचा जो डॉट बॉल येतो ना त्यामध्ये आपल्याला एक वेगळी सहानुभूती असते कारण आपल्यावरती अटॅक झाल्यानंतर आपण तो थांबवतो आणि तो कॉन्फिडंट आपल्याला हाय करू जातो पुढचा येणारा बॉल टाकण्यासाठी. ऑफसमवरती बॉल होता, इनफिल्डला क्लिअर, सुंदर फटका, डीप कव्हरला बॉल चाललाय दन दन करत, चेंडू बॉर्डर लाईनच्या बाहेर, चौकार. पण ओळखत असो, आधीच पद्धत आली ते ओळखल्यानंतर त्यालाही ॲडव्हान्टेज मिळतं की बॉल कोणत्या दिशेने टाकायचं आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न सौरभचा, परंतु जसा रिव्हर्स अटेम्प्ट केला गती वाढवली गेली, टप्पा थोडासा पुढे टाकण्यात आला आणि शेवटचा बॉल पहिल्या ओव्हरमधला डॉट फेकत असताना अक्षय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा तुम्हाला पाहायला मिळतात 10 आणि ती आपण चर्चा जी करत होतो ना की जेव्हा लिमिटेड एडिशनचे ओव्हर असतात ना तेव्हा त्या ओव्हरमध्ये 35 ते 30 धावसंख्येचं टार्गेट निदान चेस करण्यासाठी या डिफेंड करण्यासाठी पाहिजेत. आता या 10 धावा आल्यात पहिल्या ओव्हरमध्ये, म्हणजे येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये
कशा प्रकारे धावफलक वाढेल त्या ठिकाणी पाहावं लागेल. दैवत वेलीकर आल्यात ओव्हर नंबर 2 मध्ये. टीमच्या नेतृत्वाचा खरं तर महत्त्वाचा वाटा उचलणारा हा खेळाडू. गावाच्या क्रिकेटच्या परिपटलावरती या खेळाडूला नेहमी तुम्ही टर्फमध्ये निदान दिवसातून तुम्ही 7 घंटे तरी या खेळाडूला सराव करताना तुम्ही बघालच. कारण जगनशेठ पाटील याने एक सेपरेट इताडे गावासाठी टर्फ बनवलाय. आय थिंक सो या मैदानाच्या बाजूला सुद्धा एक टर्फ आता कदाचित निर्माण होतोय. कारण जो स्ट्रक्चर आपण बघत आहोत ना तो टर्फचाच वाटतोय. त्या अनुमानाने या क्रीडांगणावरती सुद्धा टर्फ मध्ये सराव करताना तुम्हाला खेळाडू पाहायला मिळतील. परंतु आता ही सरावाची वेळ नाही आहे, ही वेळ आहे आपल्या गावाला पुढे नेण्यासाठी. म्हणून दैवत वेलेकर आला ओव्हर नंबर 2 मध्ये आणि त्याच्या समोर आहे विनोद. ओव्हर द विकेटने विनोदची विकेट. फाईन लेगला फिल्डर कॅच घेतली, रिले कॅच, टप्पा पडला, अगदी पाहिलं बॅटी फिरली, विकेट किपर बीट झाल्यानंतर फाईन लेगला सुपर कॅच, फलंदाज बाद, विनोदच्या खेळीचा अंत. मी समीकरण हे नेहमी बघितलंय. ग्रामीण क्रिकेटमध्ये तुम्ही जरूर फक्त चौकार आणि षटकारानंतर डीजेला चांगले संगीत वाजवताना बघितलं. परंतु तुम्ही कधीतरी इंटरनॅशनल स्टेडियममध्ये जा, तुम्हाला त्या स्टेडियममध्ये रेग्युलरली सॉन्ग वाजतानाच पाहायला मिळतील. सो सध्या तरी बॉडीला चार्ज करण्याचं काम केलं, मूड चेंज केला डीजे मॅनने. नवीन फलंदाज जयेश. जयेशसाठी पहिलाच बॉल मिस्टामिंग झालाय. बॉल मध्ये विशाल पटोले टीमचा कॅप्टन वळले बॉल खाली आणि कॅच ड्रॉप. ॲक्युरेटली पोचलेही होते, पण तो कॅच ड्रॉप या स्टेजला होणं, जयेशला जीवनदान मिळणं, जिथे विकेट आली असती. जयेश आता वाचला सुद्धा गेला, बचावला सुद्धा गेला आणि इथनं कॅप्टनकडनं चुकी झाली. या चुकांना कॅप्टन करणं जेव्हा होत असतात ना, तेव्हा खरं तर येणाऱ्या फिल्डरवरती थोडासा दबाव वाढत असतो. परंतु कठीणही होता जय. बाउंड्री लगत जाणं आणि त्या बॉलला अडवणं थोडंसं कठीणच होतं. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग फिल्डर, परंतु शॉटमधल्या फाईन लेगने आपली जागा सोडली. फाईन लेगच्या हातामध्ये हा तुम्ही बॉल सध्या तरी बघतात. स्ट्राईक झाली रोटेट. इथनं आपल्याला पाहायला मिळते सिंगल टीमची धावसंख्या आता 13 या आकडावरती. 13 धावा टीमच्या टोटलमध्ये आहेत. या ओव्हरमध्ये एक विकेटही पाहिली. 3 बॉलमध्ये 3 धावा खर्च होताना तुम्ही बघितल्यात. एक सिंगल पाहिलं तर जयेशच्या बॅटमधून आणि आता ऑन स्ट्राईक असेल सौरभ. विनोदच्या सोबतीला आला होता सौरभ, परंतु विनोद बाद झाल्यानंतर आता तो तुम्ही मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडवरती आता पाहाल. फील्ड पोझिशनमध्ये थोडीशी चेंजेस केली जाते. डीपमध्ये विशालला आपण पाहतात लॉंग ऑफला सुरुकत असताना डीपमध्ये लॉंग ऑन नाहीये, त्या अनुमानाने मिड ऑन एक खेळाडू ठेवला गेला. दैवत तयार. राऊंड द विकेट. डाऊन द विकेटने यू मिस आय विल डेफिनेटली परफेक्टली यॉर्कर. ही सफलता मिळते टीमचा लीडरला. दैवत वेळेकरच्या खात्यामध्ये विकेट. फलंदाज सौरभ बाद. सेलिब्रेशन तुम्ही पाहतात कशा प्रकारे सेलिब्रेट केला गेला हा विकेट, कशा प्रकारे बॉल या ठिकाणी टाकला गेला आणि विकेट मिळते सौरभची महत्वाची. विकेट आली महत्वाची. आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. सौरभच्या धावा 9, फक्त सिंगल बनवली विनोदने. सौरभच्या खेळीमध्ये 2 चौकाराचा समावेश होता आणि दैवत वेलेकरला ही दुसरी सफलता मिळाली. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये उचलला गेला. सागरचा बॉल मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. कॉन्फिडंटली कॅच पकडली गेली. फलंदाज होईल बाद. लागणारा झटका लागोपाठचा दुसरा आणि या ओव्हर मधला तिसरा. दैवत वेलेकरला सफलता.
सन्माननीय अनंताजी केने साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. त्या समवेत अजितजी पाटील साहेब सुद्धा आहेत. त्यांचं करूया स्वागत. लागोपाठचे 2 विकेट आल्यात. दैवत वेलेकरला ही महत्वाची सफलता मिळत असताना दैवत वेळेकरच्याच ओव्हरमध्ये आपण पाहिला तर विनोदची विकेट आली, त्याच ओव्हरमध्ये सौरभची विकेट आली आणि नुकताच सागर मैदानाच्या आतमध्ये गेला होता, तोही आता मैदानाच्या बाहेर परतलाय. जितेश आलाय क्रमांक 5 वरती. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती दैवत वेळेकर, शेवटचा बॉल त्याला टाकायचा, फक्त 3च धावा, म्हणजेच अगदी इम्पॉर्टंट ओव्हर ही राहिली. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या, त्या अनुमानाने या ओव्हरमध्ये फक्त 3, टीमची धावसंख्या 13. अजून एकही अनलिगल बॉल पडला नाही. आता तर एकही वाईट आणि एकही नो बॉल नाहीये या ओव्हरमध्ये. राऊंड द विकेट. हॅट्रिक वरती आहे बॉल मध्ये, इथनं हॅट्रिक मिळू शकते आहे त्या ठिकाणी विशाल पटोले. आता करणार नाही चुकी आणि या स्पर्धेमधली पहिली विकेट हॅट्रिक कंप्लीट होत असताना दैवत वेलेकरच्या नावावरती आणि ओव्हर नंबर 2 समाप्त झाला. ओव्हर नंबर 2 मध्ये 4 विकेट, फक्त 13 धावा तुम्हाला पाहायला मिळतात बॅटिंग करत असताना NK स्पोर्ट्स खांडवलच्या. वरती या मंचावरती बसून तुम्ही या स्पर्धेचा आनंद घ्या. तुमचं सहर्ष स्वागत. आणि ग्रामस्थ मंडळ इताडे, कोणी जर वरिष्ठ नागरिक क्रिकेट प्रेमी या ठिकाणी आला असेल तर या वेलकम, तुमची ही स्पर्धा स्वागत करेल. मंचावरती आसन ग्रहण करून तुम्ही या स्पर्धेचा आनंद घ्या. 2 ओव्हरमध्ये पाहिला ना फक्त 13 धावा, महत्वाच्या 4 विकेट दैवत वेळेकरच्या नावावरती राहिला. आता त्याचा बंधुराजाला तुम्ही बघाल, हर्षद वेळेकर मागच्या मॅचमध्ये काय बॉलिंग केली होती, खूप चांगल्या प्रकारे प्रोडक्टिव्ह ते षटक हाताळलं, धावा कंट्रोल केला, त्यानंतर सेलिब्रेशन झालं. जानस्पोर्ट इताडेचं एक लय मिळाली गेली आणि ती लय मिळवण्यात मागचं एकमेव कारण हर्षद होता आणि तोच हर्षद आता आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. नवीन फलंदाज ओमकार. ओव्हर द विकेट, या ठिकाणी कडा होती, विकेट किपर होते त्या ठिकाणी, परंतु कॅच ड्रॉप झाली विकेट किपर कडनं. बॅटची कडा होती, सफलता मिळाली असती. हर्षदलाही ते खरं तर सेलिब्रेशन करताना तुम्ही बघितलं असं, परंतु इथनं एक सिंगल मिळतीये. सिंगल टीमची धावसंख्या 13, माफ करा 14 धावा आहेत. 3 ओव्हरची मॅच आणि शेवटचे 5 बॉल या ठिकाणी शिल्लक आहेत. ओव्हर द विकेट. लेन थोडीशी पुढे टाकण्यात आली, टप्पा चांगला होता, बॅट फिरली, परंतु बॅट फिरण्या अगोदर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये आला. अनुमान लावू शकला नाही टप्प्याचा आणि गतीचा आणि इथनं बीट होत आहेत ओमकार. ओमकार क्रमांक 6 वरती गेलेत. 6 वरती जात असताना त्याला डेथ ओव्हरला आता कम्प्लीट करायचे. डेथ ओव्हर कशा प्रकारे जाईल याच्यावरती विचार चालू आहे. एखादा मोठा फटका यायला हवा, आता चर्चा चालू होती एखादा मोठा फटका यावा, परंतु बॉल मध्ये रितेश तिस्कर त्या ठिकाणी टिकू मैदानाच्या आतमध्ये डिपार्टमेंट मध्ये मिड विकेटला पकडली गेली कॅच, फलंदाज होईल बाद. ओमकार पडतील मैदानाच्या बाहेर. सापांमध्ये किंग कोब्रा, कॉमेंट्री मध्ये आकाश चोप्रा आणि आपले नानखरचे कोब्रा एक सध्या प्रसिद्ध आहेत. सध्या तुम्ही त्यांचा डान्स बघितला आगळ्या वेगळ्या शैलीने. राघव जर आले तर राघव सुद्धा कॉम्पिटिशन लावू शकत नाही कोब्रा सोबत, असा त्यांचा ब्रेक डान्स होता या गाण्यावरती. सुंदर नृत्य तुम्ही पाहिलं. धीरज भोईर चांगली कॅमेरा वर्किंग सध्या तरी करतात. सध्या तरी मेन कॅमेराच्या भूमिकेमध्ये ते ही क्षणचित्रे टिपतायत. सो वेलकम धीरज तुझे. निशान नवीन बॅट्समन, निशांसाठी हा बॉल. तुम्ही अनेक वेळा या ठिकाणी डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट झालाय. क्या बात आहे. बडे मिया छोट्या मिया सुभान अल्लाह, सुंदर या ठिकाणी बॉलिंग करत असताना विकेट अजून एक हर्षदला.
विकेट आली आहे. आता गेल्या मैदानाच्या आतमध्ये सुजित धावसंख्येसाठी स्ट्रगल करतो. एन के स्पोर्ट्स खांडवल, ज्या खांडवल टीमला तुम्ही टफ कंडिशनमध्ये म्हणजे अशा क्रिटिकल कंडिशनमध्ये कधीच बघत नसता, परंतु या 3 ओव्हरच्या लिमिटेड ओव्हरमध्ये सध्या तरी त्यांचे विकेट जास्त पडले. टीम फक्त 15 वरती आहे आणि त्या अनुमानाने अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हर्षित तयार. हर्षितचा बॉल लेंथ वरती पडला, बॅट वेगाने फिरली गेली आहे. बॉल मध्ये दैवत वेळेकर जज करतायत, परंतु जजमेंट चुकलं दैवत वेळेकरचं. असं वाटलं की हातामध्ये कॅच पडेल, परंतु दोन्ही हातांच्या गॅप मधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येणारा मस्ट निडेड चौकार टीम एन के स्पोर्ट्स खांडवल साठी. धावा बनवत असताना विकेट जास्त गमावले गेले, परंतु धावसंख्या जर आपण पाहिला गेला तर त्या विकेटच्या मोबदल्यामध्ये आपण पाहिला फक्त 21 धावा म्हणजे 22 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये आहे. तर पहा, एक स्पेशली अनाउन्समेंट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. यानंतर जे सामने आहेत ते सामने आपण मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून थोडासा नियमामध्ये चेंजेस करत आहोत. या आमने लोणार परिसरातल्या असोसिएशनचा नियम आहे की ज्या 4 ओव्हरच्या मॅच आहेत त्या 4 ओव्हरच्याच मॅचेस झाल्या पाहिजेत. जर सेमीफायनल किंवा मेगा फायनल मध्ये आपल्याला वाटत असेल की जास्त उशीर होतोय तर आपण त्या ओव्हरमध्ये कपात करत असतो, परंतु आता आपण जी ठरवलेली नियमावली होती त्या ठरवलेल्या नियमावलीला आपण चेंज करतोय. ही मॅच 3 ओव्हरची आहे, त्यानंतरच्या मॅच आहेत त्या 4च ओव्हर राहतील. ही मॅनेजमेंट कमिटीचा सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. तर टॉस साठी आपण दोन्ही टीमच्या कॅप्टनला या ठिकाणी इन्व्हाइट केलं. यवई आणि जय झोटिंग देवरुंग दोन्ही टीमच्या कॅप्टनच्या उपस्थितीने आपण टॉस करूयात. मंचावरती उपस्थित असलेले आपले पाहुणे अनंता केने आणि अजितजी पाटील यांना आपण विनंती करूयात की तुमच्या दोघांच्या उपस्थितीने आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न करूयात. फर्स्ट राऊंड मध्ये आपण दोन्ही टीमच्या कॅप्टनचं ओपिनियन घेतलेलं आहे, सो आपण फक्त टॉस आणि डिसिजन या ठिकाणी बघूयात. का असेल डिसिजन कोणाच्या बाजूने लागेल, टॉस कोणाला करावी लागेल, फिल्डिंग कोणाला करावी लागेल, बॅटिंग, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. अनंतजी केळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आमने लोणार या असोसिएशनला खरं तर ते संलग्न आहेत आणि त्यांच्याच अंतर्गत या सगळ्या स्पर्धा आपण बघत असतो. कॉल केला गेला टीम यवईच्या कॅप्टनने आणि टॉस लागला गेला टीम जय जोटिंग देवरुंगच्या बाजूने. 4 ओव्हरची मॅच करतील ते फिल्डिंग, म्हणजे नेक्स्ट मॅच मध्ये गावदेवी यवई तुम्हाला करताना पाहायला मिळेल ती म्हणजेच बॅटिंग. फक्त 21 धावसंख्या बनल्या गेल्यात, 22 धावसंख्येचं टार्गेट, परंतु या 22 धावसंख्येच्या टार्गेट पर्यंत पोहोचत असताना खर तर भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला क्रिकेटच्या पटलावरती अनुभवायला मिळतील. कधी कधी आपल्याला संभ्रम असतो की लो स्कोरिंगच्या मॅचेस या लवकर फिनिश होतात, परंतु हा टेनिस बॉल क्रिकेटचा इतिहास आहे की लो स्कोरिंगच्या मॅचेस अगदी रोमहर्षकतेच्या होतात, त्यात शंका राहत नाही. त्याच्यामुळे ही लो स्कोरिंगची मॅच मित्रांनो म्हणून चालू नका. टीम एन के स्पोर्ट्स खांडवलकडे बॉलिंग अटॅक खूप चांगला आहे. 3 ओव्हरच्या मॅचेसमध्ये ते या धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न करतील. सेकंड इनिंगला सुरुवात होईल आणि सेकंड इनिंगला जशी सुरुवात होईल या ऐकूयात आवाज. भोपर गावातून हा प्रवास सकाळी खरं तर झाला, तब्येतीमध्ये बिघाड असताना सुद्धा या क्रिकेटनं खरं तर त्यांना ओढून आणलं आणि आमचे नेहमी मार्गदर्शक म्हणून आम्ही त्यांना मानत असतो असे सर्वांचे लाडके विनोदजी पाटील सर यांच्याकडे जाऊया या खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद.
या दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल होतोय. टार्गेट या ठिकाणी सेट करण्यात आलंय ते 22 धावांचं. 3 ओव्हरची मॅच आहे. जानू स्पोर्ट्स इताडेला 23 करायचे. पहिल्या मॅच मध्ये इताडेची बॉलिंग अत्यंत चांगली राहिली. पहिल्या मॅच मध्ये शिवशक्ती लोणाडला 35 वरती 4 ओव्हर मध्ये रोखलं. आता मात्र समोर इतका ताकदवर संघ NK स्पोर्ट्स खांडवळ या संघालाही अवघ्या 21 वरती रोखलंय. पण बघूया खांडवळही प्रतिकार करेल. खूप जास्त कांद्याचा वापर झालाय. भरपूर जास्त बाउन्स. जणू काय असं वाटलं की ऑस्ट्रेलियाची फर्स्टची विकेट आहे की काय. इतका जबरदस्त बाउन्सर बघायला मिळाला. जगातली सर्वात वेगवान खेळपट्टी म्हणून ऑस्ट्रेलियाची पर्सची खेळपट्टीचा उल्लेख होतो. त्याच खेळपट्टीवरती यशस्वी जायस्वालचं शतक आपण बघितलं. कट करतायत. सुंदर फटका. कलात्मकतेचा सुंदर आविष्कार. चेंडू सीमा पार. चौकार. चांगला फटका होता. बॅकफुट वरती गेले. कॅप मध्ये खेळले. फलंदाज त्या ठिकाणी बघता आपण नवनाथ चांगली सुरुवात करून देण्याचा प्रयत्न आहे. फार मोठा दबाव नाही. 7.33 धावांची आवश्यक गती आहे. आणि ही आवश्यक गती 1-2 चौकार जरी आले ओव्हरला एखाद चौकार तरीही ती धावगती मेंटेन ठेवता येईल. बॉलिंग मार्कवर जयेश. यावेळेस मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पण मागच्या चेंडूच्या कंपॅरिझन मध्ये हा थोडासा वेगवान होता आणि आत आणला होता. आपण बघता जयेशने चांगलं कमबॅक. धावफलकावरती आपण बघता एकूण 7 धावा झालेले आहेत. चांगली सुरुवात. 22चं एक माफक लक्ष्य आहे 3 ओव्हर मध्ये पूर्ण करायचं आहे. पॉइंटच्या वरून पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू त्या दिशेने. आणखीन एक चौकार नवनाथच्या बॅट मधून. जालिंदर थोडासा रेस करतात. जालिंदर यांनी खूप चांगली साऊंड क्वालिटी दिली. बघा मी इथे निघताना विचार करतो की आवाज माझा बसलाय आणि जर साऊंड सिस्टम चांगली नसेल तर मग मला ओढावं लागेल. पण एकदम स्मूथ आहे क्वालिटी. त्यामुळे जास्त जोर लावायची गरज पडत नाहीये. आणि नेहमीच कॉमेंटेटरसाठी डीजेची साथ फार महत्वाची असते. उंच गेलाय. फिल्डर जज करतायत. वेल जज कॅच. खरंच गरज होती का. सारं काही अल्बेस सुरू होतं. रिक्वायर्डेड फार मोठा नव्हता. पण मग हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न का झाला समर्थक जरूर प्रश्न विचारतील. पण जाण्याआधी नवनाथने एक चांगली सुरुवात करून दिली आहे. धावसंख्या धावफलकावरती 11 असताना तो बाद झाला वैयक्तिक 10 धावसंख्येवरती. स्टेप आहेत. मायकल जॅक्सनची पूजा करतात रोज सकाळी उठल्यावर आणि तिथून यूट्यूबला व्हिडिओ बघून नवीन स्टेप शिकत असतात. माणसाने अपडेट व्हायला हवं. शिकायला हवं. नवीन गोष्टी करायला हव्यात. न्यू बॅटर मैदानावर येतोय. ऋतिकला या ठिकाणी यावं लागेल 3ऱ्या क्रमांकावरती. फलंदाज बाद झालाय. त्या ठिकाणी आपण बघतायत नवनाथ. माहिती नवनाथला चूक झाली. मोठा फटका खेळायचा होता पण मिडविकेटची सीमारेषा आणि कव्हरची सीमारेषा नेहमीच मोठी असते आणि या मैदानाची खूप जास्त मोठी आहे. त्यामुळे मिडविकेट क्लिअर करणं इतकं सोपं काम नाही. चांगला चेंडू पडल्यानंतर लेग स्टंपच्या दिशेने निघणारा फाईन लेगला चेंडू थांबवलाय. गेलाय डायव्हर्ट होऊन थर्ड मॅनला आणि अशा प्रकारे एक धाव ऍड होईल. आय थिंक या ठिकाणी एज होती. अंपायर लक्ष वेधून घेत आहे आणि धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 12 धावा. खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे. बघा सकाळपासून मॅचेस जशा सुरू झाल्या निरंतरपणे सुरू आहेत. जास्त टाइमपास झाला नाही. ही गोष्ट मला आज इम्प्रेस या गोष्टीने केलेली आहे. कारण बऱ्याचदा आपण बघतो की वेळ जास्त खर्च होत असतो आणि सगळ्या खेळाडूंनी चांगल्या पद्धतीने खेळ केलाय आणि पुढच्याही ज्या मॅचेस आहेत त्याला अशाच पद्धतीने जर सगळ्यांनी सपोर्ट केला तर नक्कीच आपल्याला 9 मॅचेस अगदी सूर्यप्रकाशात पूर्णपणे कव्हर करता येतील. उद्याचा दिवस आहे हरकत नाही. परवा तर तारेवरची कसरत असणार आहे. परवा तर 11 मॅचेस असतील आणि परवा कोबराला यावं लागेल. कोबरा परवा तुझी जबाबदारी जास्त आहे. तर धावा एकूण धावफलकावरती आम्हाला आरवी या ठिकाणी सांगतायत झालेले ते म्हणजे
12 धावा झाल्यात, अजूनही 10 धावांची गरज आहे. 12 चेंडू मध्ये करायच्यात, रिकॉर्डेड 5 आहे. डाव्या बाजूला भरपूर संख्येने प्रेक्षक, त्या ठिकाणी खेळाडू देखील दिसत आहेत आपल्याला. बॉलिंग मार्कवर सागर, अलंग द ग्राउंड, चेंडू फिल्डर आहे तिथे समोर, पण वेगाने धाव पूर्ण केले. तसा स्ट्रोक खेळले लगेचच निघाले आणि सिंगलने धावसंख्या धावफलकावरती 13. जय हनुमान चषक 2024 पर्व, चौथं पर्व आपण बघतायत आणि खूप चांगली संकल्पना 4थ्या वर्षामध्ये स्पर्धा पदार्पण करते. हवेत आहे झेलची शक्यता, त्या ठिकाणी नाकारता येणार नाही. झेल टिपलेला एक वेल जज कॅच. दुसरा धक्का मैदानावरती लागतोय जानू स्पोर्ट्स इताडे या संघाला. जर एखादं काम सुईने होत असेल तर तलवारीची गरज काय. सेन्सिबल क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. रिक्वायर्डेड फार जास्त नाही, 5 ची गरज आहे. मग इथे काय साध्य करण्याचा प्रयत्न करताय जानू स्पोर्ट्स इताडेचे बॅट्समन, हा एक प्रश्न उपस्थित होतोय. सिंगल डबल्सने सहजतेने धावफलक ही धावसंख्या चेस करता येईल, पण इथे 2 फटके जे खेळले ते बेजबाबदार फटके म्हणेन मी. बघूया दैवत कशा पद्धतीने सामना फिनिश करतोय. ओहो, काय बॉलिंग होते. सागरने इम्प्रेस केलंय. कुठेतरी असं वाटतंय की चूक पहिल्या ओव्हर मध्ये झाली, धावा तिथे खर्च झाल्या. त्यानंतर आपण बघितलं की थोड्याशा बॅटिंग मध्येही चुका झाल्यात, पण प्रयत्न करतायत कमबॅक करण्याचा. असे भरपूर चेंडू डॉट फेकावे लागतील, विकेट्स घ्यावे लागतील. बॉलिंग मार्कवर सागर पुन्हा एकदा दैवतसाठी. ओ, दैवतने पाठवला आणि जणू काय सांगितलं ऋतिकला की कसा मारायचा मिड विकेटला षटकार. मॅच खुली केली आहे षटकाराने दैवतने. आईवा कॅचला 200 रुपये आहेत. हो, दैवतने केला फिनिश आपल्या स्टाईल मध्ये हा सामना आणि अशा प्रकारे जानू स्पोर्ट्स इताडेचा विजयी रथ पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये पुढे